कला शैली. हडप्पा संस्कृतीचा जर तुम्ही अभ्यास केला तर असे दिसून येते की त्या संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 किंवा त्याहून अधिक वर्षे प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला सुरुवात झाली. सांची स्तूप हा सम्राट अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पाची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी. भारूत येथील स्तूपांवरील शिल्प पाहून असे लक्षात येते की शिल्पकलेचा विकास हा नंतरच्या काळात होत राहिला. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची प्रथा सुरू झाली. बोरोबुदूर हा इंडोनेशियातील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. 8व्या-9व्या शतकातील हा स्तूप युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केला. भारतीय मूर्तिविज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला अस्तित्वात आली. कुशाण काळात मग मथुरा शैली उदयास आली. याच शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना पहिले कुशाण नाण्यांवर दिसते. गुप्त साम्राज्याच्या काळात मग मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड तयार झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजाच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली आणि शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. स्थापत्य आणि शिल्पकला. भारतात अनेक कोरीव लेणी आहेत. या कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तुम्हाला माहीत आहे का की लेणं हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित असे उदाहरण असते. प्रवेशद्वारे, खांब, मूर्ती हे सगळेच शिल्पकलेची उत्तम नमुने. भिंती आणि छतावर उत्तम चित्रकाम केलेले दिसते. तुम्ही अजिंठा लेणी पहा, तुम्हाला हे नक्की दिसेल. 1983 मध्ये अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांना जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. 4थ्या शतकात मौर्य राजाच्या कारकिर्दीत भारतात मंदिर स्थापत्याला सुरुवात झाली. गुप्त काळात गाभारा आणि 4 स्तंभ असलेली ओसरी असे मंदिराचे स्वरूप होते. वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून लक्षात येते की 18व्या शतकापर्यंत स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. मध्ययुगीन काळापर्यंत मंदिर स्थापत्य कलेच्या बऱ्याच शैली विकसित झाल्या होत्या. उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या प्रमुख होत्या. दोन्हींच्या मधून विकसित झालेल्या शैलीला वेसर म्हणतात. महाराष्ट्रातील भूमिज, मंदिर शैली आणि नागर शैली यामध्ये साम्य आढळते. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रभाव एकत्र आले आणि भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती झाली. कुतुब मिनार, ताजमहाल आणि गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. 12व्या शतकात बांधकाम सुरू होऊन 13व्या शतकात 240 फूट कुतुब मिनार बांधून पूर्ण झाला. कुटुंब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. बेगम मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने ताजमहाल बांधला. मुस्लिम स्थापत्य सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू युनेस्कोने वारसास्थळ म्हणून जाहीर केली. 17व्या शतकात विजापूर येथील बांधलेला गोल घुमट या भव्य इमारतीत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू येतो आणि जोरात टाळी वाजवली तरी प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. भारतात ब्रिटिश सत्तेसोबत एक नवीन स्थापत्य शैली उदयास आली. इंडो गॉथिक स्थापत्य शैली म्हणतात. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या इमारती म्हणजे चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यामध्ये तुम्हाला ही शैली पाहायला मिळते. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत याचा समावेश आहे. कृती. महाराष्ट्रातील हेमाडपंथी मंदिराविषयी माहिती वाचा. तुम्ही पाहिले आहेत का असे मंदिर? भारतातील ललित किंवा आंगिक कला परंपरा. लोककलेच्या परंपरा. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे प्रत्येक प्रदेशातील लोककला, लोकनृत्य, लोकवाद्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत.
महाराष्ट्राला सुद्धा विविध लोककलेची परंपरा आहे. या लोककला धार्मिक उत्सव आणि जीवनाचा एक भाग म्हणून विकसित झाल्या. कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, गोंधळ, जागर ही काही उदाहरणं. अभिजात कलेच्या परंपरा. लोककलांप्रमाणेच अभिजात कलेचाही वारसा भारताला लाभला आहे. भरत मोरींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तार उहापोह करणारा अत्यंत प्राचीन ग्रंथ समजला जातो. नवरस म्हणजे शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे ते नवरस भारतीय ललित कलांच्या सादरीकरणातून मूलभूत मानले जातात. भारतीय लोकांचा बाहेरील लोकांशी संपर्क येत राहिल्याने अनेक कला प्रवाह त्यात मिसळले गेले आणि त्या कला समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतीय शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा दोन प्रमुख शाखा आहेत आणि शास्त्रीय व उपशास्त्रीय असे दोन भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला असतो. तुम्हाला गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहायचा असेल तर कथ्थक, लावणी, ओडिसी, भरतनाट्यम, कुचिपुडी, कथकली आणि मोहिनी अट्टम नक्की पहा. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकापर्यंत पोचवावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्यांचे महोत्सव साजरे केले जातात. ते ऐकण्यास आणि बघण्यास भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक रसिक येतात. पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव होतो. अलीकडच्या काळात विशिष्ट शैली किंवा घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असतो. त्यात पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य याचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. उदय शंकर यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही समावेश करून घेतला. अशा प्रकारे ललित कलाच्या सादरीकरणाचे क्षेत्र विस्तारताना दिसत आहे. तीच गोष्ट दृक कलांच्याही बाबतीत सातत्याने घडते आहे. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा याच्याविषयी माहिती पुस्तकात दिली आहे, ती वाचा. सुलतानाचे काय गुणविशेष आहे हे तुम्ही काय सांगू शकाल? कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. कला. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा असल्याने संशोधन आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. 1. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारिता करू शकतात. 2. कलावस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी ती नकली नाहीये ना हे पारखावे लागते. तिचे योग्य ते मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेली व्यक्ती तज्ज्ञ म्हणून हवी असते. 3. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटनही आता नव्याने विकसित झालेली क्षेत्रे आहेत. कलेच्या अभ्यासकांना यात भरपूर वाव आहे. त्यातील महत्त्वाची क्षेत्रे म्हणजे संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या. उपयोजित कला. कुठलीही कला असो, रसिकांनी रसस्वाद करावा म्हणून तर कला निर्मिती केली जातेच, पण कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक निर्मिती केली जाते. म्हणजेच उपयुक्तता लक्षात घेऊन कला निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट आणि सुलेखन, भेटकार्डे आणि आमंत्रण पत्रिका या सर्व गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रात जाणकारांची गरज असते. स्थापत्य आणि छायाचित्रण हे देखील उपयोजित कला या सदरात मोडतात. सध्या संगणकावर केलेली स्थिर किंवा चलचित्र, नक्षी आणि आरेखन वापरली जातात. हा सुद्धा उपयोजित कलेचाच एक भाग आहे. अनेक शोभेच्या आणि उपयोगी वस्तू बनवणे, सुंदर कापड आणि वस्त्रे बनवणे, ती विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि पोहोचवणे देखील उपयोजित कलेचा भाग आहे. वरील प्रत्येक कामासाठी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. त्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि प्रशिक्षित व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. कलावस्तूचे उत्पादन करताना
त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियाही काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रामधील प्रक्रियेचा प्रत्येक टप्प्याचा विकासाचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक, सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. 2015 साली या संस्थेत एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलाय. आता तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी व्यवसायाच्या कितीतरी संधी कशा आणि कुठे कुठे उपलब्ध होऊ शकतात.